संघामध्ये एकीकडे टीम जेकेसीसी अर्नाळाचा संघ विरोधामध्ये ओम साईच्या जो संघ विजयी ठरेल तो मात्र टॉप 12 मध्ये जाताना पाहायला मिळेल। पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी ग्रुप ए मधील टॉप 12 मध्ये जाणारे संघ तेजस 11 पहिल्या दिवसातील पहिला संघ क्वालिफाय, त्यानंतर प्लेयर्स संघ ग्रुप बी मधून येतोय आपण पहिला क्वालिफाय होणारा संघ आहे एकविरा नारंगी, त्यानंतर जेसीसीचा संघ, ग्रुप सी मध्ये रेहांत दुर्गेश 11 अर्नाळाचा संघ आणि त्यानंतर ग्रुप सी मधून दुसरा संघ टीम सायबा, ग्रुप डी मध्ये आजच्या दिवसातील पहिला क्वालिफाय होणारा संघ आपण पाहतोय टीम सायबा बी आणि त्यानंतर ह्या दोन टीम मधील जो संघ विजयी असेल तो मात्र क्वालिफायच्या दिशेने आपला प्रवेश करेल टॉप 12 मध्ये। सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होईल, तोपर्यंत ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेने। मैं मुंबई से खाली तुझे लेने को आई लो, मैं मुंबई से खाली तुझे लेने को आई लो, मुझे वांगड़ा चलना को मेरे साथ चलना को, मैं मुंबई से खाली तुझे लेने को आई लो, मैं मुंबई से खाली तुझे लेने को आई लो। यस, थँक्यू डीजे। यापुढील होणारा सामना ग्रुप डी मधील पहिला सामना इसराज वॉरियर्स विरोधात हितांश 11 अर्नाळा। सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू 2 सलामीवर बॅटर आपल्याला प्रणय म्हात्रे ज्यासाठी ओळखला जातोय, पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारची सुरुवात। यस डीजे, थँक्यू डीजे। आज प्रणय म्हात्रे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल, डुवाडाय मुकाबला आहे, कर दिखाऊ कुछ ऐसा कि दुनिया बनना चाहे प्रणय म्हात्रे जैसा। आज अशा प्रकारचा खेळ राहील का ह्यावर देखील नजर असेल। पहिले चेंडूवर आक्रमण, विस्फोटक हल्ला पाहायला मिळतोय, एक चेंडू 4 धावा। पुन्हा एकदा सलामीवर फलंदाज, पुन्हा एकदा परिवर्तन, यावेळेला संधी दिले चेतन कदम आणि 2 सलामीवर बॅटर जेकेसीसी संघाचे आपण पाहायला गेल्यानंतर पहिल्या मॅच मध्ये सिद्धार्थ डोके, दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं काहीतरी वेगवेगळा प्रयत्न राहिला आहे आणि हा प्रयत्न आतापर्यंत सफल राहील का तो मात्र येणारी काळ वेळ दर्शवेल। खरंच मृदुल, आता जेकेसीसी संघाचे 2 बॅटर जे आहेत प्रणय म्हात्रे आणि चेतन कदम, चेतनच्या जागेवर कधी कधी सिद्धार्थ येतो, सिद्धार्थच्या जागेवर कधी कधी चेतन येतो, परंतु दोन्ही संघांना माहिती आहे की आता करो या मरोची परिस्थिती आहे, जर हरलो तर बाहेर, नाहीतर 365 दिवसांची वाट बघावी लागेल। एक प्रणय म्हात्रे नावाचं एक धडाकेबाज फलंदाज मैदानात आक्रमक खेळी करताना 3 चेंडू आणि 6 धावा जमवल्या आहेत त्या दोघांनी, डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव। आणि ह्या पुढील जो ग्रुप ई मधील सामना होणार आहे तो प्रथम सामना असेल यशराज वॉरियर्स विरुद्ध हितांश 11 यांच्यामध्ये होईल। सिंगल धाव पुन्हा एकदा चेतन कदम, दुसरीकडून 3ची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, एक संथ गतीने सुरुवात केली जाते। पहिले 5 चेंडूंचा खेळ 8 धावा आतापर्यंत, धावफलकावर 1 टू गोचा इशारा आणि 1 टू गो म्हटलं तर कुठेतरी पंच अजित निकम यांची देखील आठवण येते। पुन्हा एकदा तोच प्रयत्न, यावेळेला क्षेत्ररक्षण कोण होता? विघ्नेश साखळतोडे, वसई तालुक्यातील एक मोठा क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातोय, परंतु ह्याला वेधून जातोय चेंडू सीमारेखापार, 4 धावा। थँक्यू डीजे। मनीष घरात आपल्याला पुन्हा पुन्हा आव्हानित करतो, आपण स्वतः एक आयोजक आहेत, समालोचन करण्यासाठी आपण यायचंय। तसेच गुरुदत्त पी संघाचे करण पाटील यांचं सुद्धा रंगमंचावरती आगमन झाले, त्याने देखील स्थानापन्न व्हायचं आहे। पुन्हा एकदा सामना अटीतटीचा झाला आणि पहिल्या षटकात कल्पक दादा एकदम
12 धावा खर्च केलेल्या आहेत आणि दुसरा षटक घेऊन येतो स्वतः कर्णधार राहुल पुळेकर. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय, खर्च करतोय की वाचवतोय. नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला, परंतु राहुल पुलेकर असेल, चेतन कदम असेल, अनेक वेळा आपण पाहायला गेल्यानंतर VPLच्या माध्यमातून तेजस 11 संघाकडून बऱ्याचदा खेळत असताना पाहायला मिळतात. अर्थातच काय कोणाचे कोणते स्ट्रॉंग झोन आहेत, कोणते वीक झोन आहेत हे सर्व काही माहिती आहे आणि त्या प्रकारचा खेळ राहील का ह्यावर देखील नजर दिली जाईल. निर्धाव चेंडू, थोडासा चेंडू कुठेतरी उछाली घेत होता, ज्यावेळेला जमिनीलगत आदळला आणि त्यानंतर थोडासा उछाली घेतली जाते. निर्धाव चेंडू, 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 13 धावा धावफलकावर. परंतु राहुलला माहिती आहे, राहुल एक अनुभवी खेळाडू आहे, ज्याला बॅटिंग कशी करावी, बॉलिंग कशी करावी, कुठल्या फिल्डरला कुठे चेंडू टाकावा हे राहुलला चांगलं ठाऊक आहे. कारण काय, तो अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची एक वसई विरारमध्ये ख्याती आहे. तसेच आमचे प्रदीप पाटील यांना मी विनंती करतो त्यांनी रंगमंचावरती यायचं आहे. मॅचच्या दिशेने वळतो पुन्हा एकदा. 14 धावा आतापर्यंत धावफलकावर. यावेळेला काय चेंडू सोडून दिला होता, परंतु ज्या प्रकारचा टर्न घेतला, ज्या प्रकारे चेंडू स्विंग झाला, गडी बाद. एसटी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातं. पहिला गडी बॅक टू द डगआउट. यास टीचे थँक्यू डीजे. तुम्हा मला सर्वांना वेळ लावून ठेवणारा खेळ अर्थातच MPL चषकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. हा क्रिकेट आपल्याला इतका आवडतो ना, म्हणजे अगदी आपण क्रिकेटमय होऊन जातोय. अगदी उन्हाळ्यात क्रिकेट, पावसाळ्यात क्रिकेट असेल, हिवाळ्यात क्रिकेट असेल, दिवस रात्र क्रिकेट. आणि ह्याच क्रिकेटने आज संपूर्णतः आपल्या वसई तालुक्याला आपण पाहायला गेलं ना तर अक्षरशः वेळ लावून ठेवलंय. आणि हाच क्रिकेट आणि क्रिकेट आज आपण MPLच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक भव्य दिव्य असं आयोजन, अंडरम बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ अर्थातच अंडरमचा क्रिकेट. यावेळेला शिवम रॉय होता, अगोदर विघ्नेश साखळतोडे होता. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर सिद्धार्थ डोके देखील आज स्वतःला म्हणतोय, स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण हा डुवाड आहे मुकाबला. येस डीजे. अठरा धावा. येस थँक्यू डीजे. 18 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ, शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. ज्या प्रकारचा आतापर्यंत खेळ राहिलाय, थोडासा कुठेतरी संघ आपण पाहायला गेलं तर डोकादुखी नक्कीच ठरली असेल टीम साईजच्या संघाला. ज्या प्रकारची सुरुवात राहिले, शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले जातात. ऑनसाईडच्या दिशेनं राहुल परदेशी होता, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त. 12 चेंडूंचा खेळ होतोय, ज्या ठिकाणी 19 धावा धावफलकावर. येस डीजे. धावसंख्या झाली आहे ती, धन्यवाद डीजे, 19. 2 षटकानंतर 19. चांगली धावसंख्या उभारण्याचं काम सिद्धार्थ ढोके आणि प्रणय म्हात्रेच्या फलंदाजीमार्फत झालेलं आहे. म्हणतात ना, का क्षेत्र कोणतंही असो, आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला देखील तुमच्या समोर पर्याय नाही. कारण काय, आपण जेवढं म्हणतो ना की अभ्यास केल्यास तर पास होतोच, पण अभ्यास नाही केला तर 100% नापास होणार. आणि म्हटलं की सिद्धार्थ ढोके एक आक्रमक खेळी करताना डीजे चौकार. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती सँडीच्या खणखणीत चौकार ठोकला तो सिद्धार्थ डोके आणि त्यांना माहिती आहे आता आपल्याला ही मॅच जिंकायचं आहे ना, तर घरचा रस्ता धरावा लागेल. प्रणय म्हात्रे यांनी कॉल केला होता की वाईट आहे, परंतु
सिद्धार्थ डोक्यांना मला वाटते कॉल समजला नाही आणि एक धावेमध्ये समाधान. धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 24. काती शॉट मारलेला आहे मनीषा भाषेमध्ये. स्वामी विवेकानंद म्हणतात की आयुष्यात जोखीम पत्करा, जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मार्गदर्शन. असंच काही चित्र आता आपल्या ह्या मैदानात आपल्याला बघायला मिळते. ते ओमसाईच्या संघ आणि JKCC यांच्यामध्ये रॉय सुंदर क्षेत्ररक्षण करताना तिसऱ्या षटकातील सँडीच्या एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि चांगला खेळ करताना JKCCचे फलंदाज. आजच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर गर्दी या मैदानात पाहायला मिळेल कारण की उद्या रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. आणि तिसऱ्या षटकानंतर धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 1 गडींच्या मोबदल्यात 28. मला वाटतं आजच्याच दिवसांमध्ये हा पहिला संघ ठरकेल की 30 पार करू शकतो या इनिंगमधला. कृपया जे लाईटचे पोल आहेत त्यापासून जरा लांब राहायचं आहे कारण काय 28 झालेले आहेत. 3 षटकानंतर धावसंख्या 1 गडी बाद 28. अजूनही शेवटचं षटक विघ्नेश घेऊन येतोय. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय की लाईटच्या पोलला कोणी हात लावू नका कृपया, डिस्टर्ब होतं. खरंच पुन्हा एकदा धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 30. ही मॅच बघण्यासाठी मजा येणार कारण काय दोन्हीमध्ये चांगले आक्रमक फलंदाज आहे. एका साईडला राहुल पोळेकर आहे, एका साईडला प्रणय म्हात्रे आहे. पाहूया अटीतटीची लढत मैदानातून आपल्याला अग्रदत्त क्रिकेट क्लब आयोजित मानवलीपणा प्रीमियर लीग 2031 आहेत. 31 2 चेंडू. येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा बॅफूट लावून ट्रॅपचा सायने हलक्यात आलं, डोळवला जातोय चेंडूला. सिंगल धावेने आता ग्राफ बढवला जातो. एकीकडे आपण पाहायला गेलं तर दोन्ही फलंदाज आतापर्यंत प्रभावित करता येतो परंतु दुसरीकडून विघ्नेश साखळदोडे तेज तराड गोलंदाजी, वेगवान गतीचा मारा केला जातोय. सिंगल धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड केली जाते. 33 धावा आतापर्यंत धावफलकावर. अजून देखील येणारे 2 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 2 चेंडूमध्ये किती धावांचा टार्गेट ठेवला जाईल. आतापर्यंत एक चांगली परिस्थिती आहे टीम JKCC अर्णाला संघ. तोच प्रयत्न यावेळेला धीर होता. चांगलं क्षेत्ररक्षणामध्ये माहीर म्हणून नेहमीच ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि एक मोठा ह्या मनवेलपाडा मैदानाचा तितकाच मोठा अनुभव असणारा खेळाडू धीरू. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. गडी बाद होईल का? विघ्नेश साखळदोडे स्वतः येतो यावेळेला चित्तेच्या चपलायेनं. सिंगल धावफलकामध्ये ऍड केली जाते. 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 24 चेंडू, धावसंख्या धावफलकावर 35. 35 धावा धावफलकावर लगावल्या जातात आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 36 धावा धावफलकावर. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठा धावसंख्या, धावेंचा अक्षरशः डोंगर गाठलाय टीम JKCC अर्णाला संघानं. परंतु तितकीच मॅच मध्ये येणार आहे. मजा येतोय तोपर्यंत इनिंग ब्रेक मध्ये देऊया डीजेला संध्या आणि त्यानंतर हा डुवाड आहे मुकाबल्याच्या दिशेनं.
थँक्यू डीजे, थँक्यू. सोनू शर्मा वसई विरार क्रिकेट असोसिएशनचे आमचे एक उपाध्यक्ष म्हणून ज्यांची वर्णी आहे त्यांचं आगमन झाले. धन्यवाद. सहर्ष स्वागत असेल दिलीप शर्मा, वसई विरार अंडर बॉक्सिंग क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि ह्या सर्व वसई तालुक्याचा आपण पाहायला गेला असोसिएशन मेंबर तितकाच एक मोठा प्रत्येक स्पर्धेचा वाटा त्यांचाच राहिला आणि खऱ्या अर्थानं अंडर बॉक्स क्रिकेटला शिस्त लावण्याचं काम आज वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशन करत असता नेहमीच सातत्यानं 24 चेंडू 36 धावेंचं आव्हान टॉस की बॉसच्या दिशेने येतोय. इसराज वॉरियर्स हितांश 11 अर्णाला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या त्वरित सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑन साईडच्या दिशेनं सिंगल धाव. हे दोन खेळाडू जर का मैदानात 24 चेंडू पर्यंत खेळले तर मात्र चित्र काही वेगळंच पाहायला मिळेल. दोन्ही खेळाडूंमध्ये तितकीच मोठी क्षमता आहे. सामना फिनिश करणं जाणतात. ती येणारी काय वेळ दर्शवेल. पहिला चेंडू सिंगल धाव धावफलकामध्ये. नक्कीच मृदुल, दोन्ही खेळाडू हे ताकदवान आणि क्षमतावान खेळाडू आहेत. प्रत्येक षटकामध्ये 9च्या सरासरीने खेळलं तर 36 धावांचं आव्हान ते फेलू शकतात असं. परंतु तितक्यात ताकदीचा सिद्धार्थ डोके हा गोलंदाज JKCCच्या मार्फत गोलंदाजी करताना गोलंदाजी एंडवरून एका धावेत समाधान. धावसंख्येत भर 2. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. असंच जग आयुष्याचा चित्रपट येथे पुन्हा वन्स मोर नाही. एकदा का श्वास थांबला तर 13 दिवसाचं दुःख. त्यामुळे क्रिकेटचं मैदान आहे. या ठिकाणी स्वतःच्या फोटोवर हार चढत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहायचा आहे. हा प्रयत्न कशा प्रकारचा राहील ती येणारी का वेळ दर्शवेल. परंतु मॅचचं इक्वेशन आतापर्यंत पहिले 3 चेंडू 2 धावा धावफलकावर. सिद्धार्थ डोके जे बॅटमधून आतापर्यंत काम केलंय ते पुन्हा एकदा काम गोलंदाजी मार्कवर करत असताना पाहायला मिळतं. यावेळेला मुन्ना होता. मृदुलने म्हटल्याप्रमाणे आयुष्यात नो वन्स मोर, नाहीतर जीवाला घोर. आता राहुल पोळेकरच्या जीवाला घोर लागलाय. कारण काय, लगातार 2 चेंडू निर्धाव गेले होते आणि पुन्हा एकदा 1 धावेवरती समाधान. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकातील सिद्धार्थ डोके एक नामांकित गोलंदाज JKCC संघाचा. तो जाणतोय गोलंदाजी कशी करावी, गोलंदाजी मार्क कसा करावा, भेदक गोलंदाजी कशी करावी. त्याला सपोर्ट करणारे त्याची पूर्णतः 9 जणांची क्षेत्ररक्षक भिंत. थँक्यू डीजे. पहिल्या 6 चेंडू 4 धावा धावफलकावर. येणारे 18 चेंडूमध्ये अजून देखील 32 धावांचं भलं मोठं आव्हान धावफलकावर. मुन्ना गोलंदाजी मार्कवर आहे. दुसरीकडे विघ्नेश साखळतोडे अर्णालाचा हार्दिक पांड्या आज अर्णालाच्या विरोधामध्ये उभा टाकलाय. चेंडू जातोय सीमारेखा पार. 4 धावा. येस डीजे. थँक्यू डीजे. यावेळेला खऱ्या अर्थाने एक्सेलेटरवर पाय दिले विघ्नेश साखळतोडे. त्या लहरामध्ये पुन्हा एकदा लगातारचा दुसरा जाईल का. कॉम्बिनेशन फील्ड भागेश पाटील होता. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सर्व संघांना विनंती आहे की आपल्या प्लेअर लिस्ट जमा करायच्यात आमच्यापर्यंत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. एकीकडे राहुल आहे, दुसरीकडे विघ्नेश साखळतोडे. अर्थातच काय तर एक तरफ शेर आहे तो दुसरी तरफ 1.25 शेर आहे. असे 2 खेळाडू. विघ्नेश साखळतोडे स्वतःला म्हणतोय की खुमिया भी मुझमे खामिया भी मुझमे, अरे ढूंढने वाले तू ढूंढ, तुझे क्या चाहिए मुझमे. अशा प्रकारचा खेळ राहिलाय. चांगला प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट आहे का. पंचांचं मोठं वेळ. अर्थातच विघ्नेश साखळतोडे अर्णाल्याचा हार्दिक पांड्याच्या खेळाला लागते यावेळेला पूर्णविराम. छत्रपती छत्रपती
धन्यवाद डीजे. परेश दहीबाहूकर याचा मैदानात होतो जय जयकार खरंच, कारण का याच्या आधीच्या सामन्यात सुद्धा त्याने 3-4 चौके अडवले होते आणि आता एक अष्टपैलू खेळाडू बाद केला तो. पुन्हा एकदा चेतन चांगले क्षेत्ररक्षक करताना कमबॅक करणं जाणतोय JKCC संघ आणि तितक्याच ताकदीने आता पुन्हा सँडी पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. खऱ्या अर्थाने यावेळेला सँडीला रिस्क घ्यावी लागेल. खऱ्या अर्थाने इतकंच म्हणायचं आहे, इथूनच जर का पराभूत झाले तर मात्र अगदी वर्षभर MPL ची वाट पाहावी लागेल. थोडासा कुठेतरी अतिघाई कधी कधी म्हटलं ना संकटात नाही. आतापर्यंत चांगला किल्ला लढवलाय, आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, परंतु यावेळेला थोडीशी चुकी केली जाते आणि या चुकीचं रूपांतर 1+1 2 धावा धावफलकामध्ये ऍड. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या धावफलकावर 13, येणारे 12 मध्ये अजून देखील 23 धावा धावफलकावर लगावायच्या आहेत. 2 खेळाडू असे आहेत, एकीकडे संदीप किणी आहे तर दुसरीकडे मिस्टर क्रिकेट राहुल पुलेकर. येस डीजे. थँक्यू डीजे. राहुल पुलेकर खऱ्या अर्थानं आज मैदानामध्ये उभं राहावं लागेल. दुसरीकडे क्या बात आहे, 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू, सीमारेखा पार, 4 धावा. थँक्यू डीजे. महाराष्ट्र पोलीस दलातील एक जगप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व ज्यांनी संघर्षातून स्वतःचं एक अस्तित्व तयार केलं असे विश्वास नांगरे पाटील ह्यांचं एक वाक्य नेहमीच आठवतं मला, की जीवनात एकदा नाही 10 वेळा पराभूत व्हा, परंतु जिंका एकदाच असं की साऱ्यांना अगदी आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. त्यासाठी यावेळेला प्रयत्न चालू आहे, हा अट्टहास चालू आहे आणि हा प्रयत्न आतापर्यंत अक्षरशः संकटमोचक बनून बनलाय. राहुल पुलेकर धावसंख्या आतापर्यंत धाव, अतिरिक्त धाव पुन्हा एकदा येईल का, कारण समोर आहे हा दबावाचा आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर प्रेशर आहे. समोरचा संघ आपण पाहायला गेलं तर समोरचा खेळाडू राहुल पुलेकर आहे, दुसरीकडे प्रणय म्हात्रे आहे. ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे. अर्थातच काय तर बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही 2 खेळाडूंमध्ये लढत पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 20 धावा. अजून देखील येणारे 9 चेंडूंचा खेळ बाकी, येणारे 9 चेंडू 16 धावांची धावफलकावर गरज. दुसरीकडे संदीप किणी आहे. सँडी या नावाने भरपूर प्रेम मिळतं. टेनिस विश्वामध्ये हा मोठा खेळाडू म्हणून नेहमीच ओळखला जातोय, परंतु आज MPLच्या मैदानामध्ये कशा प्रकारचा खेळ करेल ती येणारी काय वेळ दर्शवेल. खरंच सामना हा गरम झालेला आहे. खरं तर गरम चाय की प्याली हो असा सामना, परंतु एका धावे समाधार चांगलं क्षेत्ररक्षक करताना चेतन कदम झुंजावत दाखवताना या मैदानात. आणि अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक 3ऱ्या षटकातील प्रणय म्हात्रे स्वतः कर्णधार आपल्या खांद्यावर आपल्या संघाची जबाबदारी पेलताना. शेवटचा चेंडू पाहूया सँडी आपल्या बॅटमधून किती धावा जमवतोय आपल्या संघासाठी आणि विजयाची गुढी उभारतोय का. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्या फॉलोथ्रो मध्ये प्रणय म्हात्रेचं. आणि 3 षटकानंतर धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती एकूण 23. अजूनही 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 13, मला वाटतं 3 चौकारांची गरज आहे या ठिकाणी. डीजे वाजवायचं आहे. थँक्यू डीजे. आदरणीय सन्माननीय दीपेशदादा पाटील ॲडव्होकेट आहेत स्वतः आणि एक नेहमीच एक स्मित हास्य ज्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतं आहे. असं मान्यवर गुरुदत्त क्रिकेट क्लब आयोजित मनवेलपाडा प्रीमियर लीग 2025 आपलं सहर्ष स्वागत असेल, ज्यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला सुंदर असं मैदान पाहायला मिळतं आहे. सातत्याने 5 वर्ष 5व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. हे आदरणीय सन्माननीय आपल्याला पाहायला मिळतात. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आमच्या स्पर्धेला भेट देत असताना खरंच सामना तापलेला आहे. चेतन कदम पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय का. यशराज वॉरियर्स आणि हितांश
11 ह्यांना आम्ही शेवटचा पुकार देतोय की नाणेफेकीसाठी यायचं आहे, आपल्याला सामन्याला विलंब होता कामा नये. ऑलकेसदा मला वाटतं एसराज वॉरियर्स आलेली आहे. हितांश 11 अर्णाला संघ आपला कर्णधार त्वरित आपण पाठवायचा आहे. विनंती असेल आहे का? अभिजित येतोय मला वाटतं. आहेत. थोड्याच वेळात मॅच संपल्यानंतर टॉस केली जाईल. आपण टॉस की बॉसच्या दिशेने येऊन उभं राहायचंय. मॅचच्या दिशेने वळतो जिथे मॅच काय घडलं जाईल. 36 धावेंचं आव्हान. आतापर्यंत ज्या प्रकारचा सामना राहिला ट्रॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. परेश दहिबावकर येतोय अगदी चित्ताच्या चपलाईनं. सिंगल धावफलकामध्ये ऍड. मॅच इक्वेशन 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. अजूनही मला वाटते सँडी आणि राहुल पुळेकर हे दोन्ही हिरे अजून मैदानात आहेत. आणि सुंदर स्वर रेडीज. मॅच तापलेली आहे. पर्यंत टाळ्या वाजवायच्यात मॅच आवडली असेल तर, जेणेकरून स्फूर्ती भेटेल, जोश येईल क्षेत्ररक्षकांमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण आमच्या मंडळाच्या वतीने त्याचं हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिलंय जबरदस्त रीते या ठिकाणी. हा चौका नाही, मला वाटतं हा मॅच संपूर्णतः अडवले की काय. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे अगदी नेत्रदीपक, अगदी पहाडासारखं आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर रेडीच. लल्ला स्वतःला या ठिकाणी झोकून देण्याचा प्रयत्न. परंतु आयुष्याच्या पटलावर जर का यशस्वी व्हायचं असेल तर मात्र आयुष्यात आपल्याला आत्मविश्वासाचा वजीर हा सोबत ठेवावा लागतं. आणि हा आत्मविश्वास आहे. परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण भागेश पाटील असेल, परेश दहिबावकर असेल, प्रणय म्हात्रे असेल, प्रत्येकाने आतापर्यंत प्रभावित केलंय. 2 चेंडू 8 धावा. संपूर्णतः नजरा यावेळेला डगआउट मधून चेअरअप केलं जात आहे. सँडी ह्या खेळाडूवर तितक्याच आशाभूत नजरेनं नेहमीच पाहिलं जात आहे. काय घडेल काय बिघडेल ती येणारी काळ वेळ दर्शवेल. परंतु एकदा ज्या प्रकारचा सामना राहिला जबरदस्तरित्या सामना आहे. 24 चेंडू 36 धावेंचं आव्हान. 2 चेंडू 8 धावा लगावल्या जातील का? पहिला आलंय 1 चेंडू 4 धावेंची गरज. क्या बात आहे. काय सामना आहे. प्रेक्षकांना एकदा विनंती असेल, एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. ज्या प्रकारचा सामना राहिलाय 1 चेंडू 4 धावा. मृदुल, खरंच सँडी हा नारंगी गावातून बिलॉंग करणार आहे आणि त्याच्यात खरंच क्षमता आहे. तो 2 चेंडूवरती 2 चौकार मारू शकतो आणि पहिला 1 चौकार आला आणि 1 बॉल 4 धावा. मॅच तापलेली आहे. खरं तर 1 चेंडू आणि 4 धावा. बक्षीस देखील आलंय ओमकार, डॉक्टर ओमकार यांच्याकडून. मॅच जर का जिंकवली सँडीने तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चला पैशांचा पाऊस. सँडीवरती 1 बॉल 4 धावा आणि 500. सामना फिनिश केला जातो. भागेश पाटील, क्या बात आहे. चांगला प्रयत्न होता परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिले संपूर्णतः टीम JKCC अर्णाला प्रभावित करून सोडले या ठिकाणी. चांगला प्रयत्न. हार्डलक टीम ओम साईच्या संघ आपण देखील तितकाच चांगला प्रयत्न या ठिकाणी दर्शवला. हार्डलक टीम ओम साईच्या संघ अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम JKCC अर्णालाचा संघ. आपल्याला पुढील मॅच साठी खूप साऱ्या अशा शुभेच्छा असतील. टॉप 12 मध्ये जाणारा आजच्या दिवसातील दुसरा संघ. विनंती असेल हितांश 11 अर्णालाचा संघ आपण प्लेयर लिस्ट देखील आपली घेऊन यायचंय. मी ॲडव्होकेट दीपेश दादा पाटील यांना विनंती करतोय की नाणेफेकीचं कौल करून घ्यायचं आहे. तो एश्वर्स वॉरियर्स विरुद्ध हितांश 11 अर्नाळा ह्यांच्यामध्ये. आणि आपण जे आज मैदान पाहतोय ते दीपेशदादा पाटील आणि अतुलदादा पाटील यांच्या मार्गदर्शनातून हे मैदान आज आपल्याला या ठिकाणी सतत 5 वर्ष 5व्या पर्वामध्ये उपलब्ध झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आज ते आमच्या मॅचसाठी उपस्थिती त्यांनी दर्शवली. त्यांच्या हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. मृदुल मेहर पुढची सूत्र हाती घेतील. आदरणीय सन्माननीय आपल्याला पाहायला मिळतात ज्यांच्या माध्यमातून हे सातत्याने 5वं वर्ष मला वाटतं या ठिकाणी